कलम संघाचा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. कलम संघाचा अतिरिक्त खेळाडू. बॅट्समनचं नाव काय? बॉलर सॉरी. कोण आहे? नंदन ना, प्रतीक आणि नंदन. चार षटकांचा सामना असेल. एक ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत, नाहीतर चौथ्या षटकाला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या मध्ये घेतला जाईल. अरे तू का बोललाय? कोण आहे स्ट्राईकला? प्रतीक. पहिले षटक हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज अमीर. प्रतीक आणि नंदनची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्यासाठी अमीर. पहिला चेंडू आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्यातला. यापुढे 2 सामने झाले. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली दोन्ही संघांकडून. यावेळी कट्टर चेंडू होता, मिस केला चेंडू. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात होते. निर्धाव चेंडू गेला. भिरकावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. चेंडू बॅटीच्या बाजूने निघून जातोय. निर्धाव चेंडू, चांगली सुरुवात. यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पंच एक्सरसाइज करतील. वाईटचा इशारा होता पंचांकडनं. चांगला चेंडू होता. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. थोडा चेंडू लेग स्टंपवर पिचिंग झाला आणि वाईटचा इशारा पंचांकडून आला. यावेळी स्टेप आउट करून भिरकावण्याचा प्रयत्न. सरळच्या दिशेने मिड ऑफ द फिल्डर जवळ त्याच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरतोय. चांगली गोलंदाजी बांधून ठेवण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाला. अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपतोय. या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1. यावेळी पुन्हा एकदा गुड लेंथ डिलिव्हरी. गुड लेंथवर पिचिंग होते बॉल आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बीट करतायत फलंदाजाला. सलग 3 चेंडू मध्ये 3 वेळा बीट करताना पाहायला मिळाले आपल्याला. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी होत आहे. गोलंदाज अमीर कडून प्रतीकला बांधून ठेवला आहे अजूनपर्यंत. यावेळी ओव्हरपी चेंडू हवेत. पॉइंटचा फिल्डर इंटरेस्टेड आणि जेल सुटतोय. 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते. थोडासा दबाव क्रिएट झाला होता प्रतीक वरती आणि त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुद्धा होता, पण बॅटीची कडा लागून चेंडू वर चढला होता आणि जेल निसाटतोय. या अगोदरच्या सामन्यात जेल निसाटले होते. खूप महाग पडले होते. कितका महाग पडेल जेल. यावेळी पुन्हा एकदा पंच एक्सरसाइज करताना मिळतील. वाईटचा इशारा येतो पंचांकडनं.
4 चेंडूचा खेळ संपतोय. 4 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वर. यावेळी पुन्हा एकदा गुडलेन चेंडू. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू बांधून ठेवला आहे फलंदाजाला. कुठल्या प्रकारचा हल्ला बोलण्याचा प्रयत्न नाही, शांत ठेवला आहे. चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू. चेंडू चालला डीप मिड रिजनला. एकदा पूर्ण दुसऱ्या धाव घेण्याचा कॉल होता, नकार दिला. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. पहिल्या षटकात 4च धावा खर्च केल्या. दुसऱ्या वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय तो यश. पहिल्या षटकात चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले अमिराज. दुसऱ्या षटकात गोलंदाज यश. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंच पुन्हा एक्सरसाइज करतील. व्हाईटच्या इशारा तो पंचांकडनं थोडासा एक्स्ट्रा बाहेर होता चेंडू. चांगली गोलंदाजी. अजूनपर्यंत 6 चेंडूंचा खेळ संपला आहे. या सामन्यात अजूनपर्यंत एक बाउंड्री नाही आली आहे. चांगली गोलंदाजी. धाव फलकावर धावा लागल्या गेल्या आहेत 5, त्यामधून 3 अतिरिक्त धावा. आणि ते ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. निर्धाव चेंडू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना यश यांनी बांधून ठेवला आहे पहिल्या चेंडूवर फलंदाजाला. कुठल्या प्रकारचा रूम नाही दिला, गॅप नाही दिला. चांगला प्रॉपर टप्प्यावर चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू. यावेळी गुडलेनवर पुन्हा एकदा पिचिंग होते चेंडूची. चेंडू चालला डीप मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक थ्रो करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक पेक्षा जास्त काही नाही. नंदन रिटायर आउट झालेले आहेत. रिटायर्ड हट. यस, थँक्यू. पुढील फलंदाज करण माली, ब्रँड ऑफ कलम.
आता मात्र प्रतीक स्लोअर पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने अँड स्टँड अँड डिलिव्हर षटकार येतोय 6 धावांसाठी. कमॉन डीजे. सामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा ते सामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा या पोरीचा बघून छान नकरा या पोरीचा बघून छान. यस थँक्यू डीजे. नक्कीच प्रतीक घरत ब्रँड ऑफ कलम ह्या खेळाडूवर च्या नावावर सुद्धा डंका वाजत आहे. आताच झालेल्या स्पर्धांमध्ये 2 ते 3 स्पर्धांमध्ये तब्बल 10 चेंडू मागे 50 धावा ठोकण्याची क्षमता आणि यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जेलबादची संधी आणि यास टेकन गाडी बाद होतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच चांगला फटका एक्झिक्यूट केला होता परंतु वाऱ्याच्या उलट दिशेमुळे हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि गडी बाद होताना पुढील फलंदाज चिन्मय घरत. आपण पाहत आहात शनिकृपा क्रिकेट क्लब आयोजित शनिदेव चषक 2024 टेंबीपाडा आगाशी भव्य दिव्य असं आयोजन नियोजन पाहायला मिळते. तब्बल 1 लाखाची इनामी राशी पाहायला मिळते. आजचा दिवस पाहिला तर ओपन एक गाव संघांना प्राधान्य दिलं गेलं आहे. चांगली सुरुवात यश अप्रतिमा गोलंदाजी हाताळताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस टिचून मारा केला जातोय ऑफच्या दिशेने. लेमन कट लागून थर्डमॅनच्या दिशेने फक्त आणि फक्त एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या 13. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. यश मूर्ती लहान पण कीर्ती महान. वैयक्तिक पहिला चेंडू फेस करताना करण माली. फ्लोअर पद्धतीचा चेंडू. अंपायर आमच्यापर्यंत वळतायत आणि एक्सरसाइज करतायत, दर्शवतायत की हा चेंडू स्वैर आहे. वाईड येतोय. अवंतर धावमध्ये भर होतय. धावसंख्या 14. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. यश ऑन द मार्क. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु सुरक चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. दुसऱ्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या 14. थँक्यू डीजे. चला मीरा रोड संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना गोलंदाजीसाठी आदिल. यस गोलंदाजी मार्कवर असेल आदिल. फलंदाजीसाठी चिन्मयकडे सुद्धा मोठे फटके मारण्यासाठी ॲबिलिटी आहे परंतु तुम्ही कागदपत्रे किती स्ट्रॉंग असले ते चालणार नाही. मैदानामध्ये तुम्हाला ते प्रत्यक्षात करून दाखवायचं आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना मीरा रोड संघ. पहिला चेंडू आदिल यांचा. स्ट्राईकवर असतील चिन्मय. पहिला चेंडू आदिल यांचा. राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू
क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा उपयोग करताना फुटबॉल लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या 15. सुरेख गोलंदाजी. क्षमासावी अंपायर दर्शवतात की हा बॅटची कडा चाटून एक धाव चिन्मयच्या खात्यामध्ये. नक्कीच सिंगल डबलने काही होणार नाही. तुम्हाला मोठे फटके मारणे अपेक्षित असेल जर 50 गाठायची असेल तर. पुढचा चेंडू करण माली. आदिवासी क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडूचा बोलबाला आहे. PDTPL पारगर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हा खेळाडू खेळताना आपण पाहिले होते. यावेळेस फुलर पद्धतीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय. एक बाउन्स चौकार येतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मी म्हटलं होतं की या खेळाडूकडे ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्यासाठी आणि आपल्या संघाला जेव्हा गरज असते तेव्हा संकटमोचक खेळाडू म्हणून हा खेळाडू प्रत्यक्ष त्याची खेळी त्यांच्या संघाला सादर करून देताना करण माली ऑन अ फायर. पुढचा चेंडू आदिल यांचा. पुढचा चेंडू यावेळेस आखोटप्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु सबमरीन डिलिव्हरी यावेळेस कवचची दिशा निवडताना, परंतु सुरेखा चेंडू हाताळला जातो. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. यावेळेस एक तेरी एक मेरी अशा प्रकारचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू आदिल यांचा. आदिल यावेळेस जयश्रीच्या बाहेरून जाणारा चेंडू वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव ऍड होईल. यावेळेस थोडासा दिशा भरकटताना आदिल. हॅलो चेक. हॅलो चेक. याचा आमच्या जोडीला सहयोग हे सुद्धा जोडले आहेत समालोचक. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जलवाची संधी आणि यस कुठलीही चुकी करणार नाही आणि गडी बाद होतोय करण माली यांच्या स्वरूपामध्ये. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच करण माली डगआउट मध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हे क्षेत्र निवडलं होतं, परंतु सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि यश फलंदाज यश सहयोग मी आपल्यापर्यंत येतोय. रमेश्वर कळम जेव्हा नाणेफेकी केली गेली होती तेव्हा त्यांचे कर्णधार म्हटले होते की 50 धावांचा प्लस जाण्याचा प्रयत्न करेल, परंतु आता मात्र मोठे गडी तंबूच्या आसऱ्याला परततात. यावेळेस काय घडलं जात आहे. ढीग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू येत आहे सरळ जमिनीला गुदगुल्या करीत चौकार येतोय 4 धावांसाठी. कमॉन डीजे. याचा ज्या प्रकारे म्हटलं होतं की 50 धावा प्लस करतील अशा प्रकारची चौकार षटकारांची आतिषबाजी करणं अपेक्षित असेल ब्रह्मेश्वर कळम संघ आणि यश यांच्याकडे ती काबिलियत आहे. पुढचा चेंडू आदिल यांचा. आखोटाप्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना तिसऱ्या षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या 24. 8च्या सरासरीने धावसंख्या उभारताना शेवटचे षटक असेल. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन अश्विन
पुरापाडा एंड कडून गोलंदाजी करताना अश्विन आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटचं आणि अंतिम षटक असलेलं हाणामारीचं षटक म्हणून सातत्यपूर्वक हे पाहिलं जातंय. धावसंख्या 24, 8च्या सरासरीने धावसंख्या हे मैदान पाहिलं तर फलंदाजीसाठी पोषक 40 प्लस करण्याचा नक्कीच मनसुबा त्यांच्या मनात असलेला चिन्मय घरात. गोलंदाजीसाठी अश्विन, पहिला चेंडू अश्विन यांचा, आगोडाव्यात चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न गावकरच्या दिशेने, 2 टप्पा असा गॅदर करताना 1 धावाचं 2 धावांमध्ये रूपांतर, अचूक अशी फेकी केली जाते. यावेळेस 2 धावाचं 3 धावांमध्ये रूपांतर होत नाहीये. 2 धावा समाधान मानावं लागेल. 2 धावा ऍड होतील चिन्मय यांच्या खात्यामध्ये आणि 2 धावा ब्रह्मेश्वर कळम संघाला मिळतील. धावसंख्या 26. सुंदर गोलंदाजी हाताळताना थोडासा दबावामध्ये असेल चिन्मय, कारण त्यांच्या संघामधले मोठमोठे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परताना. यावेळेस फुलरपतीचा चेंडू काय घडला जात आहे, बॅटची टो एज लागून गावकरच्या दिशेने. यावेळेस 2 धावा सहज आणि सोप्या रीतीने सुपर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा काही रोखू शकणार नाही. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. 28 इंटू द बोर्ड. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. चेंडूचा खेळ बाकी असलेला तिसरा चेंडू अश्विन यांचा, फलंदाजीसाठी चिन्मय. यावेळेस थोडीशी सुप्पाब गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. कोणी अंपायरशी आर्ग्युमेंट करायचं नाहीये. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आयोजकांकडून सूचना येत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख चेंडू यस पंच, इट्स अ डॉट बॉल. थँक यू. फेअर डिलिव्हरी. शेवटचे 3 चेंडू अश्विन. यावेळेस सुरेख गोलंदाजी हाताळताना फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची करतात. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा पुरेपूर उपयोग करताना पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगतो होत आहे. सलगचे 2 चेंडू पहिले पाहिले ना तर 2 चेंडूवर 4 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर काय कमबॅक करताय अश्विन. सलगचे 2 चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. यावेळी मोठा फटका येतोय. चेंडू चाललाय मिड विकेट रिजनच्या डोक्यावरनं 6 धावेसाठी. थँक्यू डीजे. मॅच बॉल आलेला आहे. षटकार येतोय. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू चिन्मय. यावेळेस अश्विन गोलंदाजीसाठी. उजव्या बाहेर जाणार चेंडू स्वैर येतोय, वाईड येतोय, दबाव येतोय. दबावच्या दडपणाखाली चेंडू वाईड येतोय. याचा अजूनही 1 चेंडू बाकी असेल. धावसंख्या 35. नक्कीच चौकस षटकार लगावला तर 40 प्लस असं मोठं माफक आव्हान ठेवण्यामध्ये यश मिळेल. कारण आपण पाहिलं तर ब्रह्मेश्वर कळम संघ एक मातबर संघ म्हणून पाहिला जातोय. गोलंदाजीच्या स्वरूपामध्ये त्याने कित्येक सामने आपल्या संघाला झोकून दिले आहेत. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस गावकरचा दिशा चेंडू षटकार येतोय या 6 धावांसाठी. हिल पोरी हिल
तुझे कव्वाली लाडीला कव्वाली लाडीला कव्वाली लाडीला तुझे कव्वाली लाडीला फॅशन वराती सवय तुला अरे जा जा तू मला सत्ता दे दे मला अरे जा जा तू मला याचा थँक्यू डीजे. नक्कीच शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार नक्कीच ऊर्जा देऊन जाईल. रमेश्वर कळम या संघासाठी 41 धावांपर्यंत मजल मारलेले आहे आणि 42 धावांचं आव्हान मिरर संघासमोर ठेवलेलं आहे. मीरा रोड संघाला एक सूचना आहे की खेळाडू कक्ष बनवलेला आहे, त्यामधूनच तुम्हाला मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे, अन्यथा पेनल्टीला पॅरलाइज केलं जाईल. यस पुढील होणारा सामना यज्ञशील अर्नाला किल्ला यांच्या स्वरूपामध्ये चिंचणी संघ आपल्याला 2 हात करताना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करतोय की कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट टॉस केला जाईल. यज्ञशील अर्नाला किल्ला आणि त्यांच्या समोर असेल चिंचणी संघ. जसं मार्तंड स्पोर्ट्स तसेच मल्हार स्पोर्ट्स स्वर्गीय कमलाकर बुधाजी कोळी सर्वशी कमला नाखवा चषक 2024चा महासंग्राम घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळेला. प्रथम पारितोषिक पाहिलं तर तब्बल 2 लाख, तसेच द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50,000 आणि चतुर्थ पारितोषिक असेल 50,000 रुपये रोख असेल. तसेच प्रत्येक संघाला 12 टी शर्ट. पहिला तर 8 संघ असेल वसई तालुका संघ, त्यांना प्रवेश फी असेल 15,000. तसेच 8 संघ बाहेरील एक गाव एक संघ ओपन असेल 20,000 त्यांची एंट्री फी असेल. 8 संघ असतील 40 प्लसचा मास्टर तालुका 15,000 त्यांची प्रवेश फी घेतली जाईल आणि 8 संघ बाहेरील ओपन संघ तब्बल 20,000 त्यांची एंट्री फी असेल. आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पाहिलं तर 2 लाख रुपयांचं पारितोषिक असेल. त्याचेच शिल्पकार मल्हार स्पोर्ट्स आपल्यापर्यंत त्यांचे फॉर्म्स नक्कीच येतील. जर ज्या कोणा संघाला एंट्री करायची असेल तर कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्यांचे फॉर्म्स इथे अवेलेबल आहेत आणि आपल्याला ते व्हॉट्सअपच्या स्वरूपामध्ये सुद्धा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचतील. यस चिंचणी विरुद्ध अर्नाला किल्ला. चिंचणी आणि अर्नाला किल्ल्याचे कर्णधार दोन संघांदरम्यान टॉस होईल. माननीय विजयश्री पाटील यांच्या हाती टॉस होईल. एका बाजूला शनिदेव चषक आणि दुसऱ्या बाजूला 2024 आहे. नाणेफेक जिंकलाय, काय करण्याचा निर्णय असेल? 17 घेणार. समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 मध्ये रोख. तुमच्याकडे 40 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करताना कुठले असे प्रमुख गोलंदाज आहेत ते तुम्हाला यशस्वी रीतीने हे 40 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? मयूर आहे, विनीत आहे. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकून काय केलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. आता नाणेफेक हरला आहे,
प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल तुमचा? नक्कीच 50+ करण्याचा प्रयत्न असेल. कुठले मेन एक्सपिरियन्स प्लेअर कुठले असेल या या मैदानावर? दोन्ही बाजूनी खेळ जाईल. कुठले फलंदाज? गोटे आहे, मिथुन आहे, जितेन, मी आहे, आयुष आहे, हार्दिक आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. पुढील चेंडू यावेळेस पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न दिल स्कूपच्या स्वरूपामध्ये चौकार येतोय. वम हाऊसने हल्ला चढवला जात आहे. यस डीजे. थँक्यू. यस टेंबीपाडा गावाकडून सुद्धा एक मेजवानी आहे. ज्यांना कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर स्वखर्ची येथे राईट साईडला एक स्टॉल लावलेला आहे. तिथे तुम्ही नक्कीच आस्वाद घेऊ शकता. यस 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 धावा धावफलकावर लगावताना चौकार येतोय. चिन्मय यांच्यावर हल्ला चढवला जातोय. पुढचा चेंडू चिन्मय यांचा. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जलबाची संधी, परंतु जेल धरतीला दान करताना पाहायला मिळतं. या सुरेखा चेंडू हाताळताना चिन्मय घरात. मी म्हटलं होतं की ह्या गोलंदाजाकडे क्षमता आहे आणि चांगलीच गोलंदाजी हाताळताना फक्त 4 चेंडू मागे 4 धावा खर्ची करताना चिन्मय यावेळेस चिचून मारा गळ्यात जातोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप, आणि यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असेल अप्रतिम असे सुरेख गोलंदाजी हाताळताना चिन्मय. जसा एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर म्हणून ओळखला जातोय. शेवटचा चेंडू असेल चिन्मय. यावेळेस 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकाच्या. धावसंख्या पाहिल्या तर 42 धावांचं आव्हान मेरळ संघासमोर. यावेळेस पुन्हा एकदा फुलापद्ध चेंडू, जेलबाची संधी असेल. विजय यावेळेस चुकी घडली जाते, परंतु आणि चौकार येत आहे. चुकीचं रूपांतर 4 धावांसाठी. कमा डीजे. नावाची आई खरोखर साईबाबांचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव. यस थँक्यू. नक्कीच शेवटच्या चेंडू मागे थोडीशी चुरस पाहिली होती, परंतु ती फलंदाजाने चुरस निर्माण केले आणि चौकार शेवटच्या चेंडूवर लगावला गेला. नक्कीच धावाची संधी, जलबाची संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि चौकारच्या सहाय्याने धावसंख्या पाहिल्या तर 8 धावा धावफलकावर. 42 धावांचं आव्हान. 24 चेंडू आणि आर्यन गोलंदाजीसाठी. नेक्स्ट गोलंदाज आर्यन. यस अमीर दाफेदार आपण पाहिलं तर नजीम उल्ला चषक आपण पाहिलं होतं, त्याचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता हा खेळाडू. नक्कीच चौकार षटकार मारण्यासाठी
जाणला जातोय. अमीर एक उंच ताकदवर असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सर आपल्यापर्यंत माहिती पोहोचवल्याबद्दल. नजीमुल्ला ट्रॉफी आपण पाहिली तर एक भव्य दिवशी ट्रॉफीचा सोहळा आताच पार झाला. त्यामध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटचा हकदार बनला होता हा खेळाडू. आर्यन एक यंग टॅलेंट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा. स्लोअर पद्धतीचा चेंडू यावेळेस जो फुलार पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातो सरळ स्टँड मध्ये. षटकार येतोय 6 धावा. यस थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार घडला जातोय. एक्सपिरियन्स वर्सेस यंग टॅलेंट यामध्ये द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. शनिदेव कृपा आगाशी टेंबीपाडा हे मैदान. एक यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेक आणि सिक्सर देख. षटकार येतोय 6 धावा. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. थँक्यू डीजे. शनिदेव क्रिकेट क्लब यांना मी एक विनंती करतोय की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण खेळाडू स्वतः चेंडू आणण्यासाठी जात आहेत. थँक्यू. पुढील चेंडू बॅक टू बॅकचे 2 षटकार लगवले आहेत. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दीपक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळेस चौकार घडला जातोय. चुकी घडली जाते आणि चौकाराच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 4 ने ऍड होईल. यस थँक्यू डीजे. नक्कीच चांगल्याच प्रकारची गोलंदाजी हाताळली होती चिन्मय यांनी परंतु आर्यन यांच्यावर प्रति हल्ला चढवला जात आहे. यावेळेस पॅडा स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस कमबॅक केला जातोय. आर्यन 4 चेंडू मागे 16 धावा खर्ची करताना आर्यन क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना प्रतीक घरत आपण पाहिलं तर रिलायन्स लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा ह्या फलंदाजीची ह्या खेळाडूची आपण वारंवार चर्चा करतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न. यावेळेस 1 धाव एकाच धावावर समाधान मानावं लागेल. सुरेख अचूक फेकी केली जाते. किपरच्या दस्तावेजामध्ये शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या पाहिल्या तर 25. 25 धावा. अजूनही 17 धावांची गरज असेल. 13 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आबेल मुझे मार आणि षटकार येतोय 6 धावा. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. धावफलकावर पाहिले तर 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 31 धावा धावफलकावर. अजूनही 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळेची कुठली दिलंगाई न करता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुढील गोलंदाज 12 चेंडू 11 धावा डिफेंड करण्यासाठी या पुढील गोलंदाज करण माली. गोलंदाजीसाठी करण माली. याचा मल्हार स्पोर्ट्सचा आयोजित एक भव्य दिव्य स्वर्गवासी कमला नाका चषक आपण पाहतोय. तब्बल 2 लाखांचा एक
प्रथम पारितोषिक भव्य दिव्य असं आयोजन आहे. प्रथम पारितोषिक असलेल्या 2 लाख रुपये, तसेच चषक द्वितीय पारितोषिक 1 लाख आणि चषक तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक 50,000 रुपयांचं पारितोषिक असलेला युट्यूबच्या लाईव्हच्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा पार पाडली जाईल. माडा ग्राउंड फायर ब्रिगेड यांच्या समोर आणि यावेळेस नॉनस्टॉप रिझल्ट मध्ये षटकार येतोय. याचा षटकार घडला जातोय. यावेळेस 5 धावांची गरज असेल. आता मात्र 5 धावांची गरज असेल कर्णमाली. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, काय अंदाज पाहायला मिळतोय ह्या फटक्या मागे. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने खटात केला हिराडा. याचा स्कोअर लेवल झालेला आहे. यावेळेस बॅटची लेमन एज आणि विजय संपादित करताना मिरवड संघ आणि हार्डलक रमेश्वर कळम संघ. एक मोठा विजयकडे संपादन केलाय तो म्हणजेच रॉयल स्टँडर्ड मिरावड या संघानं. कारण की 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर 42 धावांचं आव्हान होतं. म्हणजे 42